जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील आज 17 मेचं प्रवचन. आज परमपूज्य दत्ता काका यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजचं प्रवचन सुरू करूया. मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी. आपल्याला काही हवे असे वाटले की ते तसे झाले नाही म्हणजे तळमळ लागते. परंतु सर्व परमात्माच करतो आहे असे मानले म्हणजे काळजीचे कारणच उरत नाही. आपण देव आहे असे म्हणतो, पण आपला तो खरा विश्वास आहे का? एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी आपल्याला तारील असं त्याला विश्वास वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो. म्हणून म्हणतो देव आहे असा आपला खरा विश्वास नसतो. आपण नुसते तोंडाने तसं म्हणतो एवढंच. नाहीतर आपल्याला काळजी का बरं वाटावी? प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आमच्या मागची काळजी आणि सुखदुःखे काही संपणार नाहीत. याचे कारण म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो. वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यानंतर सुखदुःख मानण्याचे कारणच नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तो जसा माझ्यात आहे तसाच तो तुमच्यातही आहे, तसाच तो दुसऱ्यातही आहे. मग दुसऱ्याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे काहीच कारण नाही. तरी अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काहीही झाले तरी मला काळजी करण्याचं कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधते. म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा. परमेश्वराला शरण जाऊन मला तसे वागण्याची बुद्धी द्यावी म्हणून त्याची प्रार्थना करावी. मनाला पहिल्याने थोडं बळजबरी करावी लागते. लहान मुलांना शाळेत जाण्याकरता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते. मुलीला प्रथम सासरी पाठवतानाही तसेच करावे लागते. असा थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ, जेवायच्या आधी रात्री निसताना सकाळी उठताना नाम घ्यायचेच, भगवंताची आठवण करायचीच. असे केले तर ते आयुष्यात फार उपयोगी पडते. प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तो तसाच करीत जावा, पण मला भगवंत हवा असे म्हणत जावे. मनामध्ये भगवंताची आस ठेवावी म्हणजे ती हळूहळू वाढत जाईल आणि तिचे पर्यावसन ध्यासामध्ये होईल. समजा एखाद्या माणसाला घर बांधायचे आहे, मला घर बांधायचे आहे असे तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो. दागिने करायची वेळ आली तरी नको म्हणतो, कारण पुढे घर बांधायचे आहे. हे जसे खरे आहे त्याचप्रमाणे भगवंत मला हवा असे नुसते म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न जाता विषय बेताने भोगेल आणि खरा ध्यास लागल्यावर ती वस्तू मिळवल्या वाचून चैनच पडणार नाही. ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास. हम भगवान हैं, भगवान हैं, भगवान है बोलते हैं, लेकिन क्या हमें इस चीज़ पर सच में विश्वास है? मुझे नहीं लगता, क्योंकि हम लोग भगवान है बोलते हैं और फिर हर चीज़ पर अविश्वास दिखाते हैं. हर चीज़ भगवान की अगर मर्ज़ी से हो रही है तो हम इतनी चिंता क्यों करते हैं? हमें हर बात की चिंता क्यों रहती है? क्योंकि हम सही मायने में भगवान के नहीं होते. पहले ज़बरदस्ती अपने आप को मुझे भगवान चाहिए, मैं भगवान का हूँ, ज़बरदस्ती झूठ मूठी बोलना शुरू कर दीजिए. थोड़े दिन के बाद आपके मन में वो आस लग जाएगी जो भगवान प्राप्ति की तरफ आपको लेकर जाएगी. और इसके लिए सबसे ज़रूरी है नामस्मरण. एक समय, एक दिन, सुबह शाम, सोकर उठने के बाद, रात को सोने से पहले भगवान को याद करना ही है. ऐसे कुछ नियम अगर हम लोग लगा लें तो धीरे धीरे वो हमारी आदत बनकर हमको सच में भगवान की आस हो जाएगी
और हम इस संसार की माया मोह जाल से छूट जाएंगे। तो नामस्मरण करते रहिए। जय श्री राम। श्री राम जय जय 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 राम। जय श्री राम।